का गळून टाकला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे पत्र डुप्लिकेट का आहे असं मी का म्हणतो, की याच मुख्याधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांना तिकडून 5वीचा वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. पटसंख्या आहे, वर्गखोली आहे, सगळ्या बाबी आहेत. 300 मीटरचे अंतर दुसरी कुठलीही शाळा नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांना लिहिलं, केंद्रप्रमुखांना लिहिलं, की वर्ग सुरू करायला काहीच हरकत नाही. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा लिहिलं यांना काहीच हरकत नाही. मात्र मुख्याधिकारी का म्हणतात की हा वर्ग अपात्र आहे? कशामुळे म्हणतात? म्हणून हे पत्र डुप्लिकेट आहे. एक तर जतीन रहमानची सही वापरून कोणीतरी हे पत्र दिलेलं असावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला कोणी दिलं माहीत नाही, कारण जतीन रहमान असा बेकायदेशीर निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी, त्यांच्याच मुख्याध्यापकांनी, त्यांच्याच केंद्रप्रमुखांनी 5वीचा वर्ग हा कायदेशीर आहे, पटसंख्या आहे, खोली आहे असं असताना प्रस्ताव देऊन गट मुख्य अधिकारी जतीन रहमान कसं काय नाकारतात हे? आणि जर हे पत्र ओरिजिनल असेल तर मुख्य अधिकारी हे कायद्याचा, त्यांच्या पदाचा गैरवापर करतायत आणि शिक्षण विभागाच्या नियमांचं उल्लंघन करतायत. म्हणून जतीन रहमान हे याला जबाबदार आहेत. हे चुकीच्या पद्धतीने वागतायत. ह्या सगळ्या गोष्टी मराठी शाळा मोडण्यासाठी आणि कुठेतरी संस्था चालकांना बळ देण्यासाठी, त्यांच्या घशामध्ये पालकांकडून घेतलेले पैसे घालण्यासाठी हा सगळा घाट आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पुढे मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य ठोंबरे आहेत. त्यांच्याकडं एखाद्या लोकप्रतिनिधीची जी जबाबदारी असते ती जबाबदारी ते फार चोखपणे पार पाडतायत. मात्र प्रशासनाचे, शिक्षण विभागाचे अधिकारी त्यांना सहकार्य करत नाहीत. अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी ही बाब आहे. शासनाच्या योजनेनुसार, शासनाच्या नियमानुसार, आदेशानुसार प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आणि ती मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कुठंतरी शिक्षण विभागामधल्या लोकांकडूनच दिरंगाई किंवा मग काही विविध गोष्टी केल्या जात आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना यश आलेलं नाही. त्यांना नेमके काय अडचण आली त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुम्ही वर्गवाढीसाठी जी काही पाठपुरावा केला, तुम्हाला यश आलं नाही, नेमकं काय कारण आहे आणि काय अडथळे तुम्हाला आले या सगळ्या गोष्टींमध्ये? नमस्कार साहेब. असा मी मौजे दैपळ वडमावली तालुका केज जिल्हा बीड हे माझं मूळ गाव आहे. जी. त्या ठिकाणी 1 ते 4 पर्यंतची जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा कार्यरत आहे. जी. त्या ठिकाणी माझी स्वतःची अपत्य, माझी मुलगी 4थी उत्तीर्ण या चालू वर्षात जी झालेली आहे. हो. आणि ती मराठी शाळेत आहे. हो. मग मला त्या ठिकाणची गाव असल्यानं अगर गावाचं मी काहीतरी देणं लागतो, या कारणानं मराठी शाळा टिकली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे आणि विनामूल्य त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं एक शासनाकडून परिपत्रक जारी झालेलं होतं ह्या संदर्भातलं. तर त्याच्या अनुषंगानं शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बीड प्राथमिक यांनी सर्व गट शिक्षण अधिकारी यांना एक पत्र काढलं 29/4/2026 रोजी, की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा 1 ते 4 आहेत, 1 ते 7 आहेत, अशा ठिकाणी त्या शाळेपासून सरकारी शाळा याने जिल्हा परिषदची, महानगरपालिकेची, ग्रामपंचायतची, अन्य पंचायत समितीची किंवा केंद्रीय आश्रमशाळा ह्या सरकारी शाळा म्हणून संबोधल्या जातात. आणि खाजगी शाळा ज्या असतात 100% अनुदानित जरी असल्या, शासन जरी त्यांना अनुदान पुरवित असलं 100%, तरी पण ज्या अनुदानित शाळांना ट्रस्टी असते, विश्वस्त मंडळ असतं, त्या सरकारी शाळा होऊ शकत नाहीत. मग त्या 29/4च्या पत्रात असा संदर्भ दिलेला होता की 15/3/2024च्या शासन निर्णयाला अधीन राहून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, पटसंख्या आहे, सरकारी शाळेचं अंतर निकषात बसत असेल तर तुम्ही पुढील वर्गासाठी प्रस्ताव सादर करा असं त्याच्यात स्पष्ट नमूद होतं. ते माझ्या निदर्शनास आलं. मी त्याचं अवलोकन केलं आणि गावातच मी स्थायिक राहत असल्यानं मी त्या ठिकाणच्या मुख्याध्यापकांना एक सूचना केली की सर असं पत्र शासन स्तरावरून आपल्याला प्राप्त आहे, त्या अनुषंगानं आपल्याला प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यांनी त्या अनुषंगानं सगळे डॉक्युमेंटची जुळवाजुळव केली. त्यात असे निकष होते
की शाळेला इमारत, नवीन होणाऱ्या वर्गाला इमारत आहे का, हो नंतर त्या ठिकाणची नवीन वर्गाची शिक्षण घेऊ इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची पटसंख्या, हो नंतर त्या शाळेपासून दुसऱ्या सरकारी शाळेचं अंतर, त्या जे 5वीचा वर्ग आहे आपला नवीन तयार होणारा, त्याच्या पाठीमागल्या वर्गाची संख्या, मग 4थी असेल पाठीमागलची, 3री असेल, 2री असेल, त्यांची विद्यार्थ्यांची पटसंख्या किती, असं पण. तर या सगळ्या गोष्टीत परिपूर्ण बसणारा प्रस्ताव आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणच्या शालेय व्यवस्थापन समिती असेल, मी एक माझी पंचायत समिती सदस्य म्हणून असेल, पालक म्हणून असेल, गावकरी माझ्यासोबतचे मित्रमंडळी असतील, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी शाळेचा वर्ग काढण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व कागदपत्रे आम्ही हस्तगत केली, मिळवली. आणि पाठीमागलची पण आमची त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या पाठीमागलच्या वर्गाची 3रीच्या वर्गात, 3रीच्या म्हणजे आता 4थीला जी आलेली त्या ठिकाणची संख्या होती 40. हां 40. पुन्हा 2रीला 45 संख्या आहे, पटसंख्या. पहिलीला 41 संख्या आहे. तुम्ही आज जर ही दर्जावाढ आम्हाला दिली असती, अगर तिथं आमचा एक 5वीचा वर्ग तयार झाला असता, तर हा पाठीमागलची विद्यार्थ्याची पटसंख्या परिपूर्ण असल्या कारणानं तुमची 5 वर्ष तर शाळा बंद पडली नसती. परंतु या ठिकाणी परिपूर्ण प्रस्ताव आम्ही पालकाच्या 36 पटसंख्या होती, जे नवीन वर्ग तयार होणार होता 5वीचा, त्या ठिकाणी 36 पटसंख्या होती. 36 पैकी पालकांनी 25 पालकांनी आम्ही स्वतः गट शिक्षणाधिकाऱ्याकडं आम्ही स्वतः सह्याचं निवेदन देऊन मागणी केली. आणि त्याच्यासोबत हे सगळे डॉक्युमेंट, केंद्रप्रमुखाचा अहवाल असेल, मुख्याध्यापकाचा अहवाल असेल, ह्या जे काही गोष्टी लागतात त्यासाठी त्या सगळ्या जोडून आम्ही मुदतीमध्ये प्रस्ताव सादर केला. मुदतीमध्ये प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे त्याची छाननी झाली. आम्ही दुसऱ्या दिवशी पण आणखी लोकप्रतिनिधीला भेटलोत की आम्हाला हा वर्ग वाढ आमची या ठिकाणी झाली पाहिजे आणि होण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या परिपूर्ण आहेत. मग त्या अनुषंगानं त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचं पण आम्ही पत्र जोडलं, शिफारस पत्र, की 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व शासन निर्णय 15/3/2024 नुसार या जिल्हा परिषद शाळेचं वर्ग वाढविण्यासाठी जे काही निकष असतात ते परिपूर्ण आहेत आणि या ठिकाणच्या या गावच्या या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी शिफारस म्हणून असं लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी दिली, जोडली. आम्ही ते सादर पण केलं. नंतर ते छाननी त्या ब्लॉकला छाननी होऊन नंतर पुढे जिल्ह्याला प्रस्ताव सादर झाला. ते 12 तारखेला झाला. किती 12 कोणा मुख्याध्यापकाकडून नाही, BO कार्यालयाकडून, म्हणजे गट शिक्षण अधिकारी कार्यालय कियज यांच्याकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर झाला. शिक्षण अधिकाऱ्याकडे ते प्रस्ताव दाखवा, त्यात काय लिहिलं होतं? शिक्षण अधिकाऱ्याचा प्रस्ताव आहे. शिक्षण अधिकारी यांचा. हा, मी हा फोटो स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. हे काय लिहिल्याचे वाचा तुम्ही. या ठिकाणी असं लिहिलं आहे की उपरोक्त विषय आपणास कळविण्यात येते की सन 2026-27 मध्ये केज तालुक्यातील सोबत जोडलेल्या यादीतील शाळेने शाळेस 5वी 8वी वर्ग जोडणेबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास सादर केलेले आहे. सदर प्रस्तावाची या कार्यालयाने तपासणी करून संदर्भ 1 व 2 नुसार वर्ग जोडण्याच्या निकषामध्ये बसत असलेल्या शाळांचा प्रस्ताव आपणाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3ची आपण मागवलेली माहिती पण यासोबत सादर करण्यात येत आहे. कृपया प्रस्ताव स्वीकार व्हावा ही विनंती. कोणी केली? शिक्षण अधिकारी साहेबांना, म्हणजे गट शिक्षण अधिकारी साहेबांना, शिक्षण अधिकारी साहेबांना. किती तारखेला केली? किती दिनांकाला? 12 मेला मुदतीत त्यांनी ते समोर सादर केलं. त्याच्यासोबत हे परिपत्र जोडलं. काय लिहिलंय या परिपत्रामध्ये
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात नव्याने नैसर्गिक वाढीने वर्ग सुरू केलेल्या शाळांची माहिती गट शिक्षण अधिकारी कार्यालय केज, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी केज गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातले जेवढे प्रस्ताव सादर होते त्यांच्याकडे 17 का काहीतरी अशी माहिती कळती तोंडी 17 प्रस्ताव सादर होते, परंतु त्यांच्या त्या ठिकाणच्या छाननीमध्ये बाकीचे वगळले गेले आणि जे पात्र होते ते 3 प्रस्ताव होते फक्त. एक होता दहिपळवड माऊली तालुका केज या ठिकाणचा 5वीच्या वर्गासाठीचा, दुसरा होता जिल्हा परिषद शाळा नांदुरघाट केंद्र नांदुरघाट त्यांचा होता 6वी साठीचा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या नांदुरघाट यांचा होता 6वी साठीचा. असे 5वीचा होता. आमचा 5वीचा हे तर काय म्हणलं होतं त्यांनी, मंजूर पात्र वगैरे तर इथं काय म्हणलंय, हे नव्याने सुरू केलेल्या वर्ग इयत्ता नमूद करावी 5वी आमच्या दहिपळवड माऊलीसाठी 5वी पुन्हा नव्याने सुरू करणारा पटसंख्या किती, पुन्हा नव्याने सुरू केलेल्या वर्गास वर्ग खोली उपलब्ध आहे काय, आहे म्हणून दर्शविलं. पटसंख्या नंतर नवीन वर्गातील पटसंख्या 36 यांनीच लिहिलंय. पुन्हा नवीन वर्ग सुरू करण्यास शिफारस आहे का नाही असं इथं एक कॉलम आहे लिहिलं, तिथं आहे लिहिलंय. दहिपळवड माऊलीसाठी आहे लिहिलंय, नांदूरसाठी आहे लिहिलंय, तिकडे बी आहे लिहिलंय. शेरा सोबत शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव जोडलेला नाही. मुख्याध्यापक यांनी पालकाच्या स्वाक्षरीने प्रस्ताव या कार्यालयात सादर केलेला आहे असा डायरेक्ट आणि सरळ शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्रक आहे पुढे मुख्याधिकाऱ्यांकडे. आता याच्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्रक आहे. याच्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याचं पत्रक हे त्यासोबत पुन्हा नंतर माहिती मागवली. ही कोणाकोण जिल्हा परिषदेनं शिक्षण विभागानं गट शिक्षण अधिकाऱ्याकडून केजून माहिती पुन्हा डबल मागवली ह्या प्रस्तावाच्या संदर्भातली. कोणती माहिती ही काय तर सन 2026-27 नवीन वर्गवाढ मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव प्रपत्र 1 ह्याला काय म्हणायचं प्रपत्र 1. तर प्रपत्र 1 मध्ये 3 शाळा आहेत. पहिली जिल्हा परिषद शाळा दहिपळवड माऊली, पहिली केंद्र विडा, तालुका केज, वर्गवाढ पहिलीची पटसंख्या 41, दुसरीची पटसंख्या 45, तिसरीची पटसंख्या 40, चौथीची पटसंख्या 36 आणि ज्या वर्गास मान्यता द्यावायची आहे त्या वर्गाची पटसंख्या. तर इथं निरंक आली म्हणजे आणि तयारच झालेलं नाही म्हणजे दाखवलं नाही. 36 काय लिहिलंय, हे 36 म्हणजे हे 36 5वीला जाणार तयार झाले होते 36 तिथं वर्ग होणार आहेत. नंतर तुम्ही मगाशी मला शिक्षण अधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांनी लिहिलेला प्रस्ताव दाखवला होता. शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्याकडे दिलेला हा कुठला आहे? हे मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकाला हस्तलिखित दाखवा. ही विद्यार्थ्याची मागणी पालकाची मागणी वर्गवाढीसाठी किती 36 पालकापैकी 25 पालकाची सह्या करून सगळ्या बाबी मांडल्या. त्याच्यात शाळेत इयत्ता 4थी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी पुरेशी संख्या उपलब्ध आहे. इयत्ता 5वी वर्गासाठी आवश्यक इमारत व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. परिसरात 5 किमी अंतरात इयत्ता 5वीची स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा उपलब्ध नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार स्थानिक पातळीवर शिक्षणाची उपलब्धता आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस व गळती रोखण्यासाठी शाळेची दर्जावाढ अत्यंत आवश्यक आहे. असं सगळं पालकांचं हे पत्र आहे. तरी आम्हाला हे शाळेचं दर्जावाढ वर्गवाढ मान्यता मिळावी असं आम्ही दिनांक 5/5/2026 दिले. ह्या सह्या पालकांच्या सह्या. त्याच्यासोबत हे मुख्याध्यापकानं सादर केलेलं हे काय कव्हरिंग लेटर कुणाला गट शिक्षण अधिकाऱ्याला प्रस्ताव सादर केलेला. ह्याच्यात असं लिहिलं संदर्भ शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र 29 एप्रिल 2026 अन्वय म्हणजे मी सुरुवातीला माहिती सांगितली. विषय इयत्ता 5वीचा वर्ग दर्जावाढ प्रस्ताव स्वीकारण्याबाबत उपरोक्त विषय विनंतीपूर्वक प्रस्ताव दाखल करण्यात येतो की जिल्हा परिषद शाळा दहिपळवड माऊली केंद्र विडा तालुका केज या शाळेचा इयत्ता 5वीच्या वर्गाचा नवीन दर्जावाढ प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. सदरील प्रस्ताव स्वीकारण्यात यावा ही नम्र विनंती. हे मुख्याध्यापकांनी कोणाला लिहिलंय गट शिक्षण अधिकाऱ्याला.
सोबत केंद्र प्रमुख विडा यांचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापक प्राथमिक शाळा दहिपळ माऊली यांचे प्रमाणपत्र, इयत्ता 4थी उत्तीर्ण विद्यार्थी यादी, त्याचसोबत शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव, ठराव सुद्धा आहे. ही पटसंख्या 4थी उत्तीर्ण विद्यार्थ्याची. 25 नाही, 36 36 हे सहीनं, मुख्याध्यापकाच्या सहीनं. हा, मुख्याध्यापकाचं हे नंबर 2 प्रमाणपत्र हे ते कोणाचं प्रमाणपत्र? मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाचं हे प्रमाणपत्र काय काय लिहिलंय आहे? तिथं? प्रमाणित करण्यात येते की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ माऊली तालुका केज शाळेत इयत्ता 4थी एकूण पटसंख्या 36 असून वर्ग इयत्ता 5वीचा वर्ग चालू करण्यासाठी इमारत उपलब्ध आहे करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजे जी गोष्ट लागणार आहे समोर ते त्यांनी ते हे केंद्र प्रमुखाचा अहवाल आहे. केंद्र प्रमुखाचा अहवाल आहे. काय त्याच्यात काय लिहिलंय? किती तारखेचा? 30/4/2026 म्हणजे प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषंगानं हे दिलेला अहवाल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ वडमावली शाळेमध्ये इयत्ता 4थी मध्ये 36 विद्यार्थी इयत्ता 5वीसाठी प्रवेश घेऊ इच्छितात. जी. शाळेमध्ये वर्ग खोली उपलब्ध असून सदरील शाळेच्या 1 किमी परिसरात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य शासनाची सरकारी 5वीचा वर्ग असणारी दुसरी शाळा नाही. जी. त्यामुळे सदरील शाळेमध्ये 5वीचा वर्ग सुरू झाल्यास सदरील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व सर्व सरकारी सुविधेचा लाभ मिळेल करिता सदरील अहवाल सविनय सेवेत सादर. गट शिक्षण अधिकारी. गट शिक्षण अधिकारी नाही, केंद्र प्रमुखांनी लिहिलाय. केंद्राच्या केंद्र प्रमुखाने. आता हा कोणाचा पुढे अहवाल आहे? हे पत्र लोकप्रतिनिधीचं शिफारस पत्र. अच्छा, खासदार बजरंग सोनवणे. हां, खासदार साहेबाचं. हे विषय असा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ वडमावली तालुका केज जिल्हा बीड इयत्ता 5वीचा वर्ग सुरू करण्याबाबत उपरोक्त विषय निवेदित करण्यात येते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तसेच शासनाच्या विद्यमान निकषाच्या अधीन राहून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ वडमावली तालुका केज येथील 4थी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्या पालकांनी इयत्ता 5वी वर्ग सुरू करण्याबाबत मागणी केलेली आहे. सदर शाळेत इयत्ता 4थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी उपलब्ध आहे. आवश्यक इमारत व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत व परिसरात 5 किमी अंतराच्या आत इयत्ता 5वी पर्यंतची अन्य शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा उपलब्ध नाही. तरी सर्व बाबींचा विचार करता सदर ठिकाणी इयत्ता 5वी वर्ग सुरू करणे आवश्यक आहे. सदर प्रस्तावास 4थी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे पालकांची मागणी व शासन नियमांच्या अधीन राहून तात्काळ मान्यता देऊन अवश्य पुढील कार्यवाही तातडीने करावी असं लोकप्रतिनिधीनं, आम्ही पालकांनी त्यांच्याकडे मागणी केली होती की आमची अशी परिस्थिती, आमचा प्रस्ताव सादर आहे, आम्हाला हे दर्जा वाढ होणं गरजेचं. ह्या पुढे काय झालं आता? मुख्याधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला यावर? हे जे म्हणजे शालेय समितीचा प्रस्ताव, शालेय समितीचा ठराव 3 ठराव ह्याच्यात नमूद केले ते वर्ग मंजूर बी झालेत. ही त्याची हे काय उपस्थितीपट आहे, उपस्थितीपट. त्यानंतर हे मुख्याधिकाऱ्याचं पत्र आहे, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं. कुणाला लिहिलंय पत्र? हे मुख्याध्यापकाला लिहिलंय. जी. काय ते थोडं किती तारखेला लिहिलंय? हे 18 जून 2026. जी. परंतु आमचं असं ठाम मत आहे की बीड जिल्ह्यातल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि मराठी शाळा वाचण्यासाठी प्रशासनानं जबाबदारीनं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अगर शासनाची बाजू घेतली पाहिजे. राज्य शासनानं ज्या अर्थी शासन निर्णयाद्वारे 15 मार्च 2024चा शासन निर्णयाच्या अन्वये मराठी शाळा ज्या ठिकाणी सुविधा नाहीत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्या असं स्पष्ट निर्देश आहेत. ज्या ठिकाणी पटसंख्या 4थी पर्यंतची 1 ते 4 जिथं 5वीचा वर्ग वाढ करायची त्या ठिकाणी 30 पटसंख्या आणि ज्या ठिकाणी 8वीचा वर्ग वाढ करायची त्या ठिकाणी 35 पटसंख्या अशी पोझिशन ज्या शाळेची असेल त्या ठिकाणी प्राधान्यानं त्यांना वर्गवाढीस मान्यता द्या असं स्पष्ट शासन निर्णयात नमूद केलं. जी. आणि याला शासन निर्णय कधीचा आहे? शासन निर्णय 2024चा शासन निर्णय. ह्या पत्रात बी नमूद केलंय त्यांनी. हे 2024 15 मार्च 2024चा शासन निर्णय. मग हे शासन निर्णयाच्या
अनुषंगानं ही दर्जावाढ दिली गेली पाहिजे होती, परंतु बीड जिल्हा परिषद प्रशासनालाच मराठी शाळा मोडीत काढायच्या आहेत आणि जी काही संस्थेची लॉबी आहे, मोठी संस्था चालकांची, खाजगी शाळांची लॉबी आहे, त्यांना जिवंत करायचं आहे असं कुठंतरी त्यांचं चालू आहे. चालू असल्यानं आणि चालू केल्यानं अगर त्यांचं एकामेकाशी संवाद बोलणं असल्या कारणानं हा प्रस्ताव फेटाळला गेला असं माझं ठाम मत आहे. मी याचा मुख्याधिकाऱ्यांनी ह्यानंतर काय केलं? मुख्याधिकाऱ्यांनी काय म्हटलं? ह्या तुमच्या प्रस्तावावर काय म्हटलं त्यांनी? काय निर्णय घेतला मुख्याधिकाऱ्यांनी? काय मुख्याधिकारी यांनी दिनांक 15 जून 2026 रोजी शाळा सुरू होणार होत्या, म्हणजे शाळेचं शैक्षणिक वर्ष चालू होणार होतं. शाळेचा पहिला दिवस 15 तारीख होती. मग ह्या प्रस्तावाचं येस किंवा नो, प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर हे 15 जूनच्या अगोदर करणं गरजेचं होतं. प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर, पात्र अथवा अपात्र. परंतु या उदासीनतेमुळं, जिल्हा परिषदच्या उदासीनतेमुळं ह्या प्रस्ताव अपात्र 18 तारखेला केला, 18 जूनला. मग 18 जूनला कसं असतं, 1 मिनिट ऐकलं का, ग्रामीण भागात, आमच्या ग्रामीण भागात अशी परिस्थिती असते की कुठलाही पालक मोलमजुरी करणारा ऊसतोड कामगार, बहुतांश संख्या आमच्या भागात ऊसतोड मजुराची संख्या, त्या ठिकाणी त्यांना ऊसतोडणी करण्यासाठी स्थलांतरित व्हावं लागतं. मग स्थलांतरित झाल्यावर आपली पाल्य कुठंतरी आपल्याला ऍडजस्ट करून एखाद्या शाळेत, जिथं की वसतिगृह असेल, जिथं की समजा त्यांची सोय सुविधा राहील, आपल्या पश्चात म्हणजे आपल्या पाठीमागं ते सुखरूप कुठंतरी राहील असं ठिकाण ती मजूर ऊसतोड कामगार शोधत असतात. हे कधी शोधत असतात? उन्हाळ्यापासूनच शोधत असतात, उन्हाळ्यातल्या सुट्टीपासूनच. मग या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं की आपल्याला या ठिकाणीच गावातच शिक्षण, अगर शाळा मोफत, हे ते गावात कुणाचे ना कुणाचे काही ना काही म्हणजे घरचे असतंच, वयस्कर माणसं असतातच. परंतु त्यांनी पात्र अपात्र करायला एक तर उशीर केला. 18 तारीख उजळली. 18 तारखेला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी डायरेक्ट मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ वडमावली डायरेक्ट आदेशित केलं, स्वतः लेखी आदेश केला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं मुख्याध्यापकाला मधला दुवाच ठेवला नाही साहेबांना. कोणता शिक्षणाधिकारी ठेवला नाही, गट शिक्षणाधिकारी ठेवला नाही, उपशिक्षणाधिकारी ठेवला नाही, केंद्र प्रमुख ठेवला नाही, कुठला, डायरेक्ट स्वतःच हाय पॉवर वापरून आमचा प्रस्ताव नाकारण्यात येत आहे असं त्यांनी पत्राद्वारे एक आदेश जारी केला. तो आदेश असा आहे, हे पहा, 18 तारखेला 18 जून 2000 हे असा प्रस्ताव, असा आदेश आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब. ह्याच्यात असं लिहिलंय, उपरोक्त संदर्भी विषयान्वये आपणास कळविण्यात येते की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच सर्व मुलांना ठरवून दिलेल्या निकषानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या निकषानुसार वर्गवाढीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आपण संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर केलेला असून त्या प्रस्तावाची तपासणी केली असता तपासणी अंती शासन निर्णयाच्या निकषानुसार तसेच उपलब्ध विद्यार्थी संख्या, शैक्षणिक गरज व प्रशासकीय बाबी विचारात घेऊन गावामध्ये 100% अनुदानित शाळा असल्या कारणाने व एकाच गावातील 2 शाळांमधील अंतर 300 मीटर असल्याने खालील विवरण पत्रात दर्शविलेली शाळेचा वर्ग अपात्र ठरत आहे. अनुक्रमांक 1, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ वडमावली, UDIS नंबर 27/06/16/801, सध्याचा सुरू असलेला वर्ग 4थी, अपात्र ठरत असलेला वर्ग 5वीचा, शेरा अपात्र असं, आणि मुख्याध्यापक कार्याची सही, आणि मला माहितीस्तव पालक म्हणून, मी पालक म्हणून मला द्या. हे पत्र कुठून मिळालं तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी? हे पत्र मी ह्या गोष्टीचा दर दिवशी पाठपुरावा करत होतो. ज्या दिवशी प्रस्ताव दाखल केला त्या दिवसापासून मी गट शिक्षणाधिकारी असेल, शिक्षणाधिकारी असेल, मान्य शिव साहेब असतील,
यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांना प्रस्तावाचं सगळं परिपूर्ण प्रस्ताव दाखवून शिवसाहेबाची या विषयात माझी चर्चा झाली. सर, आम्ही आमच्या ग्रामीण भागातूनच या ठिकाणी आम्ही सगळं शासन निर्णयाच्या निकषाच्या अधीन राहून परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिला त्यांच्या कॅबिनला जाऊन. आणि यामध्ये मी स्वतः माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि माझी मुलगी म्हणजे माझं स्वतःचं अपत्य या ठिकाणी मराठी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याच्यामुळं मला माझ्या जे गावाकडले ग्रामीण भागातले माझे सहकारी मित्र असतात, गरिबातले असतील, श्रीमंतातले असतील, सामान्यातले असतील, आम्ही सर्वांनी मिळून हा प्रस्ताव सादर केला आहे. कुठंतरी गरिबाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे आणि या ठिकाणचा त्यांचा जे ऊसतोड मजूर आहेत त्यांच्या पाल्याचा विकास झाला पाहिजे. आमच्या शाळेत एक अर्ध्या किलोमीटरवर ह्या शाळेपासून एक शाळा आहे, संस्था. नंतर एक 1.5 किलोमीटरवर एक संस्था आहे. आमच्या गावात सिनियर कॉलेज आहे, 5वी ते सिनियर कॉलेज. श्याम विद्यालय, श्याम कनिष्ठ विद्यालय, श्याम वरिष्ठ विद्यालय, असे सगळे विद्यालय. नंतर देवगाव आमच्या नजीकच आहे, 1.5 किलोमीटरच्या 5वीपासून सुरू होतं. त्या 5वीच्या पासून सुरू होतं. मग हा संस्था चालकायचा आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा हा डावच आहे. मराठी शाळा मोडल्या पाहिजे. मराठी शाळा का मोडल्या पाहिजेत तर त्यांना अशी संधी उपलब्ध होणार की अ ब क पासून झेड पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध होणार. आजची अशी परिस्थिती की शिक्षणासाठी जे 11वीला असतील, 5वीला असतील, 7वीला असतील, कुठला बी TC अगर कुठलंही ॲडमिशन पैशाशिवाय घेतलं जात नाही. खाजगीमध्ये मी जबाबदारीनं सांगतो. अशी ग्रामीण भागात जी शासनाची समजा 11वीसाठी ऑनलाईन पद्धतीनं ॲडमिशन प्रक्रिया असते, निवड प्रक्रिया असते, त्या ठिकाणी बहुतांश ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत 11वीचा वर्ग चालू करणाऱ्या, तर त्या ठिकाणी त्यांचे ॲडमिशन आज तागायत तरी डोनेशनवर घेतले जातात, फुकट होत नाहीत. आणि ही परिस्थिती जरी ही लिखी परिस्थिती नसली तरी हे अलिखित हे नियमच आहे संस्था चालकांचा. आणि ते सगळं उघड्या डोळ्यानं सगळं ग्रामीण भाग बघतो. जरी शहरी भागात अगर जिल्हा प्रशासनाला, तालुका प्रशासनाला जरी डोळे झाक करत असलं तरी जी ग्रामीण भागातली जी आम जनता आहे त्यांना सर्वांना माहिती की प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घेतले जातात खाजगीमध्ये. ह्या प्रस्तावानंतर मला हे मुख्य अधिकारी, मला आश्चर्य याचं वाटत आहे, मुख्य अधिकारी जतीन रहमान साहेब, तुम्ही आता हे पत्र मला वाटतं ओरिजिनल नाही आहे का? ओरिजिनल पत्रासाठी मी 22 तारखेला हे ओरिजिनल आहे? मुख्य अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र ओरिजिनल आहे का? म्हणजे मला थोडीशी शंका आहे याच्यावर. नाही, ह्याची झेरॉक्स पण मला दिले ना त्यांनी. कोणी दिलंय तुम्हाला म्हणून विचारलं? हे मला शिक्षण विभागातून दिलंय आणि हे बी ह्यांच्या सूचनेनंच दिलंय. कुणाच्या? शिवनच्या सूचनेनं दिलंय. तशी देत नाहीत मला ती. मला ह्यांनी, मी पालक म्हणून मला प्रतिलिपी करा. कारण मी का असं म्हणतोय, तुम्ही म्हणाल की तुम्ही कसं असा प्रश्न विचारता, हे डुप्लिकेट बनावट पत्र आहे का? मी असं म्हणतोय की मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट इथं वरील लिहिले वरच्या वेळीमध्ये उपरोक्त संदर्भीय अन्वय आपणास कळवण्यात येते की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वय विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच सर्व मुलांना ठरवून दिलेल्या निकषानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या निकषानुसार सर्व प्रस्ताव मागवण्यात आलेले होते. म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शासनाचा नियम आहे. शासनाचा नियम वरच्या वळीमध्ये पाळला, मात्र खालच्या वळीमध्ये का गाळून टाकला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे पत्र डुप्लिकेट का आहे असं मी काय म्हणतो की याच मुख्याधिकाऱ्यांना, मुख्याध्यापकांना तिकडून 5वीचा वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. पटसंख्या आहे, वर्गखोली आहे, सगळ्या बाबी आहेत. 300 मीटरचे अंतर, दुसरी कुठलीही शाळा नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांना लिहिलं, केंद्र प्रमुखांना लिहिलं की वर्ग सुरू करायला काहीच हरकत नाही. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा लिहिलं यांना काहीच हरकत नाही. मात्र मुख्य अधिकारी का म्हणतात की हा वर्ग अपात्र आहे? कशामुळे म्हणतात? म्हणून हे पत्र डुप्लिकेट आहे. एक तर जतीन रहमानची सही वापरून कोणीतरी हे पत्र दिलेलं असावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला कोणी दिले माहीत नाही, कारण जतीन रहमान असा बेकायदेशीर निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी, त्यांच्याच मुख्याध्यापकांनी, त्यांच्याच केंद्र प्रमुखांनी 5वीचा वर्ग हा कायदेशीर आहे, पटसंख्या आहे, खोली आहे असं असताना प्रस्ताव देऊन मुख्य अधिकारी जतीन रहमान कसं काय नाकारतात हे? आणि जर हे पत्र ओरिजिनल असेल तर मुख्य अधिकारी हे कायद्याचा, त्यांच्या पदाचा गैरवापर करतायत आणि शिक्षण विभागाच्या नियमानुसार, शिक्षण विभागाच्या नियमांचं उल्लंघन करतायत.
म्हणून जतीन रहमान हे याला जबाबदार आहेत. हे चुकीच्या पद्धतीने वागतायत. ह्या सगळ्या गोष्टी मराठी शाळा मोडण्यासाठी आणि कुठेतरी संस्था चालकांना बळ देण्यासाठी, त्यांच्या घशामध्ये पालकांकडून घेतलेले पैसे घालण्यासाठी हा सगळा घाट आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पुढे निर्णय काय घेणार आहात आणि कुठे जाणार आहात पुढे? या बाबतीत मी माननीय आयुक्त साहेबाकडे पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यासह शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक बीड यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. आणि मी हा लढा शेवटपर्यंत नेणार. या ज्या शासन निर्णयाद्वारे वर्गवाढीच्या ज्या शासन निर्णयाद्वारे प्रस्ताव सादर करा म्हणले वर्गवाढीचा त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून परिपूर्ण प्रस्ताव सादर असताना त्यांनी नाहक आमचा प्रस्ताव फेटाळला, नाकारला आणि पालकाची प्रखर मागणी होती, लोकप्रतिनिधीची शिफारस होती. सगळ्या गोष्टी असताना खाजगी शाळेचा या ठिकाणी शासन निर्णय कुठेही थोडा शब्द काहीच ह्याच्यात कुठेही नाही, म्हणून पत्रावर शंका आहे. त्या खाजगी शाळेचा कुठंच निकषात कुठंच एक ओळ देखील नाही, खाजगी शाळेचा स्पष्ट उल्लेखच नाही. परिपूर्ण जेवढा ते आहे ना प्रस्ताव हे शासन निर्णय त्याच्यात त्या उलट असं सांगितलं गेलंय की ज्या ठिकाणची पटसंख्या 30 आणि 8वीच्या वर्गासाठीची पटसंख्या 35, ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल त्या ठिकाणी प्राधान्य म्हणून असं लिहिलंय, प्राधान्यानं वर्गवाढ करण्यात यावी. मग माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना ही गरिबाची शाळा चालू करण्यासाठी कोणती अडचण होती, कुणाचं प्रेशर होतं, कुणाचे काय संस्था चालकाच्या लॉबीचं प्रेशर होतं की राजकीय व्यक्तीचं प्रेशर होतं. राजकीय व्यक्तीचं म्हणावं तर शासनानंच निर्णय घेतला, हे चालू शासनानंच हा निर्णय घेतला आणि त्यांनी हे नाकारायचं काही एक कारण नव्हतं. परंतु त्यांना कोण मिसगाईड करतंय याची पण चौकशी झाली पाहिजे आणि या गोष्टीची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. रहमान साहेब हे प्रामाणिक अधिकारी होते. जोपर्यंत माननीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते तोपर्यंत त्यांनी सरळ रेषेत आणि जनमानसासाठी काम केलं. हे मी प्रत्यक्ष अनुभवतो. माझा वावर कंटिन्यू जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी शासकीय कार्यालयात कंटिन्यू वावर असतो. मी जवळून बघितलं रहमान साहेबाला की त्यांनी जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत सगळं काम चोख केलं. परंतु ज्या दिवशी अजितदादाचं दुर्दैवी निधन झालं आणि ही सूत्र नंतर थोडी डळमळीत झाली आणि नंतर त्यांच्या मिसेसकडं पालकमंत्रीपद आलं ताईकडं. तिथपासून ताईला ह्या सखोल यांच्या जे चाललंय आजच्या जिल्ह्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या घटना चालल्यात आहे ह्याच्याकडं वेळ दिला पाहिजे ताईनं आणि ह्या तपासल्या पाहिजेत. खाल्ले खरंच प्रशासकीय अधिकारी काम नीट करतात का, गरिबासाठी गरिबाच्या हिताची कामं वेळेवर होतात का नाही का, हे सदन लोकांच्यासाठीच त्या ठिकाणी खुर्च्या टाकून बसवलेत हे पाहणं गरजेचं आहे. पालकमंत्री अजितदादा पवार होते तोपर्यंत काम सुतासारखं सरळ चाललं. जतीन रहमान तोपर्यंत काम चांगलं करत होते असं यांचं म्हणणं आहे आणि आता सगळं बिघडलंय. मग आता ते का तसं करत होते माहीत नाही. मग जोपर्यंत वॉच आहे तोपर्यंत चांगली कामं करायची आणि डोक्यावरचा हात निघाला किंवा प्रेशर निघलं की मनमानी कारभार करायचा, असाच प्रकार जतीन रहमान यांचा सुरू आहे का. मागच्या प्रकरणामध्ये मी पाहिलं आहे त्या उमेद अभियानामध्ये नेमकं काय काय केलं. अशाच प्रकारचे म्हणजे जतीन रहमान आपल्या जिल्हा परिषदेमध्ये एक ना अनेक भ्रष्टाचार सुरू आहेत आणि या प्रकरणावर तुम्ही फार बारकाईने लक्ष घालून फार प्राधान्यानं जसं JR मध्ये म्हटलं तसं हा वर्ग वाढवून दिला पाहिजे होता. म्हणजे मी म्हणतो म्हणून वर्ग वाढवून देऊ नका, हे म्हणतात म्हणून वर्ग वाढवून देऊ नका, मात्र तुमचे मुख्याध्यापक, तुमचे गट शिक्षण अधिकारी, तुमचे केंद्र प्रमुख, तिथले शालेय समितीचे अध्यक्ष, एवढंच नाही तर आम्ही शाळेमध्ये राहणार आहोत, आमचे पाल्य त्या शाळेमध्ये 25 पाल्य तिथं राहतील 5वीच्या वर्गामध्ये, असं सह्यांचं पत्र लिहून देणारे लोक देऊन असताना सुद्धा तो प्रस्ताव का नाकारला तुम्ही. तिथल्या स्थानिकच्या ज्या काही खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्था पोसायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे का, हा प्रश्न प्रामुख्यानं उभा राहतो. आणि म्हणून पालकमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार यांना सुद्धा आव्हान आहे. बीड जिल्हा हा वाऱ्यावर आहे, बीड जिल्हा पोरका झाला आहे, बीड जिल्हा अनाथ आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. बीड जिल्ह्याला
कुणाचाही आधार नाही. तुमच्या नावानं पालकमंत्रीपद आहे, तुम्ही जरा थोडंसं इकडं लक्ष द्या, फोकस इकडं लावा आणि बीडच्या होतकरू विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात जाण्यापासून थांबवा, असं आवाहन या ठिकाणाहून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, संभाजीनगर.